स्वीटू, स्वीटू मला ग्रीन टी हवाय. बेबी मैं लाऊ ग्रीन टी. तू कशाला? तू तुझं काम कर ना, आणेल ती. नहीं बेबी वो क्या है ना, वो धक्का लग गया अगर मेरा गलती से तो वो कप टूटेगा ना. तो मैं एक काम करता हूँ, मैं वो कप ना लेके जाके रखता हूँ, खाली चलेगा ना. अभी फूट. ए स्वीटू, वो दीक्षित का फाइल रेडी किया कि नहीं? नहीं किया? पूरा फाइल कंप्लीट करने के बाद ही बेबी को मुंह दिखाना तू, समझी? और वो ग्रीन टी बना जल्दी और मेरे हाथ में दे, मैं देता हूं बेबी को. हाँ जल्दी कर, ग्रीन टी दे. बेबी मैंने उसको बोला हाँ काम कंप्लीट करने के लिए, सब लेके आएगी वो. तूने सुना नहीं मैंने कितना डांटा उसको? ये लेके आई. सुना ना, बिलकुल सुना. 15-20 मिनिटं झाली, अजून फाईल घेऊन आली नाही ती. ला रही है. काय ना रॉकी, हा ग्रीन टी स्वीटूने बनवलेलं नाही, तू बनवलायस. गेल्या वेळी माझ्याशी खोटं बोलला होतास तेव्हा काय केलं होतं आठवतंय ना? आठवतंय ना? बेबी मैं झूठ नहीं बोल रहा हूँ, वो है. कुठे आहे स्वीटू? आहे ना ऑफिस मध्ये मगासपासून? मग बोलव तिला. जाऊ दे, मीच भेटते तिला. स्वीटू, ए स्वीटू. काय रॉकी, कुठे आहे स्वीटू? आता हा ग्रीन टी तिनेच बनवून दिला होता ना मला. 15-20 मिनिटात फाईल घेऊन येत होती ती. आता झाली, होऊन गेली 15-20 मिनिटं. आता तू मान खाली घालून का उभा आहेस? जर हे खोटं असेल ना तर तिच्याकडे तर मी बघीनच, पण तू बेबी वो बाजूला बेबी बेबी बाजूला हो. येस मॅम. तुम्ही हाक मारत होतात ना, मी आत होते त्यामुळे मला ऐकू नाही आलं, सॉरी. अरे काय झालं? तुम्ही असे का उभं राहिला इथे? काय नाही. कुठे होतीस तू स्वीटू? अशी अचानक आलीस? मॅम अकाउंट्सची फाईल टॅली करत होते पॅन्ट्रीमध्ये. तिथे शांतता असते ना, थोडी चुकायला नको काही म्हणून. मॅम ग्रीन टी आणू तुमच्यासाठी? ग्रीन टी आणते. नको नको. दीक्षितांची फाईल आहे का? हो हो हो, सॉरी मॅम, उशीर झाला, पुन्हा नाही होणार. ठीक, निघ. येस मॅम. ऐक, येस मॅम. इकडे. येस मॅम.
माझ्या केबिन मध्ये जरा ग्रीन टी घेऊन येशील प्लीज. येस मॅम. काय झालं तुला? अरे काही नाही, जरा महत्वाचं काम होतं म्हणून शोधत होते स्वीटूला. झालं काम. बच गया हूँ भाई, क्या हालत हो गया था मालूम क्या? थँक्स रॉकी. एनी टाइम. वहिनी या पाणी आणते. अहो तुम्ही कधी आलात? आताच. ठीक आहे. हा. झालं, सगळं चांगलं झालं. आपल्या स्वीटूचं नशीब खूप चांगलं आहे. अहो तुम्ही आता दगदग करायची नाही. हा सगळं नीट होणार. मी मोहितच्या आईशी सगळं बोलून आले. म्हणून तू काय बोलतेस ना, मला काही कळलं नाही. नीट सांग ना काय ते. सांगते सगळं नीट सांगते. मी मोहितच्या आईला आपली सध्याची परिस्थिती नीट समजावून सांगितली. म्हटले की आपण साधेपणाने करूया ना लग्न. तर त्या पटकन हो म्हणाल्या की अहो मला कळू शकतं, तुम्ही काही काळजी करू नका. तुमची मुलगी फक्त 2 जोडी कपड्यांमध्ये आमच्या घरी आली ना तरी आम्हाला आनंद होईल. म्हणजे मी काय विचार करून गेले होते आणि काय झालं. आपली मुलगी आहेच गोडी, तिला कसं कोणी नाही म्हणे. हे सगळं तू खरं सांगतेस ना? साखरपुडा होईपर्यंत आता तुमच्याकडे वेळ आहे. या सगळ्या वेळामध्ये तुम्ही लग्नाची सगळी तयारी, मानपान, मोहितची 4 व्हीलर गाडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, या सगळ्यासाठी जे काही पैशाची जमा करायची ना ती करून घ्या. का मी कशाला खोटं बोलेन. अहो आता त्यांच्याशी बोलून तुमच्या समोर आले बघा. चला बरं झालं, देव पावला. हो. काय तू काय बघतेस माझ्याकडे? आनंदाच्या बातमीने मन भरतं, पोट भरतं का? रात्रीचा स्वयंपाक करणं बाकी आहे ना, मग चल करूया. चल आलंच. बहिणी हा? तुमच्या बांगड्या, तुम्ही तुमच्या सोन्याच्या बांगड्या गहाण. काही बोलू नकोस. बहिणी यांना बांगडीबद्दल काही कळता कामा नये. नाही, मी नाही काही दादांना सांगणार. अहो पण दादाच विचारतील ना बांगड्या कुठे गेल्या. तर तुझ्याकडे खोट्या बांगड्या आहेत का? माझ्याकडे मी एक काम करते, उद्या बाजारात जाते आणि तशा दिसणाऱ्या खोट्या बांगड्या घेऊन येते. कोणाला काही कळणार नाही. बहिणी पण तुमच्या माहेरचा तेवढाच दागिना उरला होता हो शेवटचा. तुम्ही तोही गहाण ठेवला. तुमच्या आई बाबांनी किती कष्टानं केल्या होत्या त्या बांगड्या तुमच्यासाठी. त्यांची तेवढीच आठवण होती ना. आणि खूप प्रसंग आले आजवर आपल्यावर, पण तुम्ही त्या बांगड्यांना कधी नव्हता हात लावला. आज का? एका आईने ती बांगडी तिच्या मुलीसाठी बनवली होती. दुसऱ्या आईने तीच बांगडी तिच्या मुलीच्या लग्नासाठी वापरली. बाकी काही नाही. सुमन, आपल्याला काय करायचंय सोन्याचं? माझ्यासाठी माझ्या स्वीटूचा आनंद महत्वाचा आहे. त्यासाठी मी वाटेल ते करीन. मला काही नको. तू नको त्या बांगडीचं एवढं मनाला लावून घेऊस. आपली स्वीटू खरंच खूप नशिबान आहे. तिला तुमच्यासारखी आई आहे. वहिनी किती विचार करता हो तुम्ही आपल्या मुलांचा. मी तुमच्या जागी असते ना, मी तर बाई कधीच कच खाल्ली असती. तुमच्या नखाची सर नाही हो मला. तू वेडी आहेस का? काय बोलतीस? एक आई मुलाला जन्म देते आणि एक मूल आईला. त्या मुलांमुळे आपलं आई पण असतं. मग तू काय, मी काय, आपण सगळे सारखे.
माझ्या मुलीचं लग्न नीट पार पडू दे. बाकी काही नकोय मला. मॅम ग्रीन टी. आणलास? जरा पिऊन बघ ना, गरम आहे का? मॅम गरम आहे. बघ ना, मग टेस्ट करून बघ ना. केलास कधी टेस्ट ग्रीन टी? नाही. नाही, ग्रीन टी टेस्ट नाही केला, पण स्टाईल काय सॉलिड आहे या पोरीची. पंजाबी ड्रेस आणि त्याच्या खाली शूज. आ हा हा, क्या बात आहे. आता काढून काय उपयोग? कोणाच आहेत? ओमचे शूज आहेत नाही? हो. आता ओम नाही घालणार ते. पण तू का घातले? तू का घातले शूज ओमचे? मॅम माझी चप्पल तुटली. मग तुझी चप्पल तुटली म्हणून तू ओमचे कमाल आहे. आता समज उद्या तू माझ्या बरोबर असशील आणि अचानक तुझी चप्पल तुटली तर तू माझे सँडल घालशील? नाही. मी काढून देऊ का? नाही, मॅम. अरे तुला नाही. चप्पल नाही, हवं मॅम. होतं तर सांगायचं ना, मी दिल्या. तुला पैसे देऊ मॅम का? नाही प्लीज. मग कशाला घातले ओमचे शूज? सॉरी मॅम. तुम्ही का परत परत असे वागता? मला का तुम्ही तुमच्या गरिबांच्या लेवलला येऊन बोलायला लागता? मला नाही आवडत ते. मॅम सॉरी. आतापर्यंत तुझ्या खाण्यावर, कपड्यांवर, चपलांवर जितका खर्च केला नशील ना, त्याच्या कैक पटीने जास्त रुपयांचे शूज आहेत हे. मग कशाला आपली लायकी नसताना घालायचे? कशाला? हा, सॉरी मॅम. काय बघतेस? ए, यापुढे ऑफिसमध्ये चप्पल न घालता फिरायचं. मॅम कसं? अनवाणी. मोठ्याने बोल. कसं? अनवाणी. अनवाणी. ऐक, ते शूज उचल आणि कचऱ्याच्या पेटीत टाक. मॅम शूज उचल आणि कचऱ्याच्या पेटीत टाक. ओके. बाय बाय. सर सर सर. अरे अरुण काय झालं? सर फॅक्टरीत प्रॉब्लेम झाले सर. ओके रिलॅक्स. काय झालं सांग. सर दोघांच्या हातावर मशीन पडली सर. ऑलराईट. हे बघ त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. नेलं का? हो नेलं सर, पण फॅक्टरीचं सगळं काम थांबलंय सर. काही हरकत नाही. हे बघ कामानंतर होत राहतील, आधी त्यांची ट्रीटमेंट महत्वाची आहे. ओके. येस सर. मला तिथल्या त्या हॉस्पिटलचा, सिटी हॉस्पिटल आहे ना? हा ओके. सिटी हॉस्पिटलचा मला नंबर पाठव. तिथे कुठले डॉक्टर आहेत त्यांचा नंबर पाठव. ओके. आणि अजून 1-2 वर्कर्सना घेऊन जा. मी पण तिथे येतो. ओके. Yes. हॅलो रॉकी, ऐक ना, जरा एक प्रॉब्लेम झालाय, मला उशीर होईल. हे घ्या. हा हे आत नेऊन ठेवा आणि झाकून ठेवलंय मी जेवण. ते फ्रीज मध्ये नका टाकू. ओम यायचा अजून. हाय स्वीटू. हाय रॉकी दादा. ये खाना खाया? नाही ओम यायचा है ना अजून. अरे ओम भाई ना वो ऑफिस गए, मतलब वहां पे किसी को तो भी चोट लग गई थी ना, तो उसको एडमिट करना पड़ा बेचारे को, तो वो हॉस्पिटल लेके गए उसको. कोणाला लागलंय? नाही ऍडमिट केलं म्हणजे जास्त लागलंय का? आपल्याला जायचंय का? काय झालं? नहीं स्वीटू वो मुझे नहीं पता, वो ओम भाई आएंगे ना तब बता देंगे. स्वीटू तू खाना खा ले ना. नाही नको, ओमला येऊ दे मग जेवेन. अच्छा ऐसा क्या?
चल फिर मैं भी रुकता हूँ तेरे लिए. हाँ कशाला रॉकी दादा, उशीर झाला एकतर. तुम्ही जा झोपा. खरंच तुम्हाला जिम आहे ना उद्या, मग जा. खरंच आम्ही थांबते. अरे एक दिन नहीं क्या तो चल. किती जांभई देताय तुम्ही. जा झोपा, तुम्हाला झोप आलीये. अरे क्या है ना, बेबी है ना घोड़े बेच के सो रही है. उसको कुछ भी नहीं पता कि ऑफिस में क्या हुआ है. ओम भाई ने बोला कि उसको बता भी मत, उसको टेंशन आ जाएगा. और मैं अगर रूम में गया अभी और बेबी ने उठ के मुझे पूछा कि ओम भाई किधर है, तो फिर तो मैं झूठ नहीं बोल सकता ना. इसलिए इधर ही रुकता हूँ ना, तेरे को कंपनी देता हूँ ना. चलेगा ना. मला कळतंय की तुम्ही कारण देताय मला सोबत व्हावी म्हणून. खरंच जा तुम्ही, मी आहे. ऐसा कुछ नहीं है. देख तेरे को लगता है ना मेरा जिम वगैरह स्किप होगा, तो ऐसा नहीं होगा. देख मैं अब भी वर्कआउट करता हूँ. ये देख 1 2 3 रॉकी दादा, ठेवा. 5. बस खुश और करो. 6 7 8 9 देखा, मैं कर सकता हूँ, कोई प्रॉब्लम नहीं. बरं बरं. हा बरं ठीक आहे. काय झालं? स्वीटूचा फोन होता ना, काय म्हणाली? हो नाही येत म्हणाली. तिथेच राहणार आहे. ओमच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड झाली. अहो काय, कुठे निघाला तुम्ही? अहो ऐका, माझं बोलणं झालंय तिच्याशी. अगं पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये. थोडं जास्त काम आहे ऑफिसमध्ये. मी फोन करू का? बोलले मी तिच्याशी. तुम्ही झोपा ना. सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. तुम्ही झोपा. हो, तू पण झोप आता. हो. हा? ओम आणि स्वीटूचं काही खरं वाटत नाही. मोहितराव लवकरात लवकर घरी यायला पाहिजे. अरे नमस्कार, कसे आहात तुम्ही? अरे तुम्ही काय करताय? प्लीज, कसे आहात? बरे आहात ना? सर्वप्रथम आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर व्हॉट हॅपन. ओके, खरं सांगायचं झालं तर आपण आपल्या मशीनची सेफ्टी प्रायोरिटीने चेक करत असतो. आपण व्यवस्थित लक्ष देतो त्याकडे. पण आता अशा घटना तरीही घडू शकतात. त्याबद्दल अगेन रिअली व्हेरी सॉरी. आता आम्ही त्याचबद्दल बोलत होतो सर. अचानक मशीन मधून आवाज आला आणि बटन बंद करण्याचा प्रयत्न केला. ही गडबड झाली. काय झालं लक्षातच आलं नाही. पण आता आमचं असं झाल्यामुळे 15 दिवसाचं काम थांबणार सर. इट्स ओके. काम तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. सर यात आमची चूक काहीच नाही सर. आम्हाला कामावरून काढू नका प्लीज. अरे नाही नाही, तू काय बोलतोय? अजिबात नाही. हे बघ, एखाद दिवस समजा आईला बरं नसेल तर तू तिला कामावरनं काढू शकतोस का? नाही ना, कारण ती फॅमिली आहे. तसंच आहे, कंपनी इज लाईक अ फॅमिली. आणि आता ही जी घटना घडली आहे त्याचा एवढा ड्रास्टिक डिसिजन नाही घेणार आम्ही. ओके, सो तुम्ही निवांत राहा. राईट, तुम्ही आराम करा 15 दिवस. उपकार झाले सर तुमचे. इतर कंपनीत असं झालं तर आमच्यासारख्या लोकांना कामावरून काढून टाकतात. कंपनीला त्रास होऊ नये म्हणून कामगारांचा विचार कोणीच करत नाही सर. आय अंडरस्टँड. बघ, तुम्ही फॅमिली आहात, सो तुम्हाला कामावरनं काढण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माझी आई लहानपणापासून मला एक तत्व शिकवायची की पैसा हे सर्वस्व नाहीये. ज्या गोष्टी पैशाने घेता येत नाहीत त्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न कर. आणि मी त्याच गोष्टी मिळवण्याच्या मागे लागतो. सतत मी हे तत्व वापरत आलोय आणि माझी आई हेच तत्व सांभाळत आलीये. मीही हेच तत्व सांभाळत राहणार आहे. हो सर, शकू मॅडमने आम्हाला कधी नोकर समजलं नाही. आम्हाला आपलं घरचं समजून माणुसकीने आपुलकीने वागवलं. म्हणून तर एवढी वर्ष आम्ही इथे आनंदाने काम करतोय. आज जर त्या इथे असत्या तर त्यांनी आमची काळजी अशीच घेतली असती. करेक्ट. काळजी घे.
का बिझी आहे याचा? हे यार, का फोन बिझी आहे तुझा स्वीटू? मला काळजी वाटते तुझी. हो, तू कुठे आहेस यार? मला बोलायचंय तुझ्याशी. ओके.